कथेचं नाव आहे कराराची बायको. भाग 49. काळजाची ओढ आणि नियतीचा खेळ. हॉस्पिटलमधून घरी परतल्यानंतर ओबरॉय बंगल्यातील वातावरण काहीसं जड झालं होतं. अक्षतला त्याच्या खोलीत सोडून आजोबा खाली गेले होते. खोलीत आता फक्त अक्षत आणि नव्या होते. अक्षत बेडवर रेलून बसला होता. त्याच्या डोक्याला लावलेली पांढरी पट्टी आणि हाताला असलेला प्लास्टरचा पट्टा बघून नव्याचं मन पुन्हा पुन्हा भरून येत होतं. तिने ओल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि हळूच औषधांची ट्रे बाजूच्या टेबलवर ठेवली. अक्षत, औषध घेण्याची वेळ झाली आहे, ती अत्यंत मृदू आवाजात म्हणाली. तिचा आवाज कापत होता हे अक्षतने लगेच ओळखलं. अक्षतने तिच्याकडे पाहिलं तर तिचे डोळे लाल झाले होते. कदाचित ती हॉस्पिटलपासून सतत रडत होती. त्याने आपला उजवा हात, जो बरा होता, पुढे केला आणि तिचा हात हातात घेतला. नव्या, किती वेळा सांगू मी? ठीक आहे, हा फक्त एक अपघात होता. तू स्वतःला इतका त्रास का करून घेतेस? नव्याने तिचा हात सोडवून घेतला नाही. उलट तिने तो घट्ट धरला. छोटा अपघात? अक्षत, जर काही कमी जास्त झालं असतं तर? तुम्ही त्या प्रेस कॉन्फरन्ससाठी इतकी घाई का केली? आणि माझ्यासाठी सरप्राईज? काय गरज होती ह्या सगळ्यांची? जर माझ्यामुळे तुम्हाला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. बोलता बोलता तिच्या डोळ्यातून अश्रूची धार लागली. अक्षतने तिला स्वतःजवळ ओढलं. वेडी आहेस तू. तुझ्यामुळे नाही तर तुझ्यासाठी हे सगळं करायचं होतं मला. मला या जगाला सांगायचं होतं की तू कोण आहेस, पण कदाचित नशिबाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. तिने त्याला औषधं दिलं आणि त्याला नीट झोपायला मदत केली. अक्षत झोपेच्या गोळीमुळे लवकरच गाढ झोपला, पण नव्याला काही झोप येत नव्हती. ती खिडकीपाशी जाऊन उभी राहिली. बाहेर चांदणं पडलं होतं, पण तिच्या आयुष्यात मात्र अंधाराचं सावट होतं. करार, हा शब्द तिच्या मनात सारखा घर करत होता. त्यांच्या लग्नाचा आधार एक कागद होता, पण आज तिच्या मनातील भावना त्या कागदापेक्षा कितीतरी पटीने मोठ्या झाल्या होत्या. तिला जाणीव झाली होती की ती अक्षतच्या प्रेमात पडली आहे, पण अक्षत, त्याला खरोखर तिच्याबद्दल प्रेम वाटत होतं की ही एक फक्त जबाबदारी आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बंगल्यात चहाचा सुवास दरवळत होता, पण वातावरणातली शांतता मात्र काहीतरी वादळाची पूर्वसूचना देत होती. अक्षतची आई कांचन ओबरॉय नुकत्याच शहराबाहेरून परतल्या होत्या. त्यांना जेव्हा अक्षतच्या अपघाताबद्दल आणि त्याने आयोजित केलेल्या गुपित प्रेस कॉन्फरन्सबद्दल समजलं, तेव्हा त्यांचा राग अनावर झाला होता. नव्या किचनमध्ये अक्षतसाठी सूप बनवत होती. तेव्हाच कांचन तिथे आल्या. त्यांचा रुबाब आणि चेहऱ्यावरचा करारीपणा पाहून नव्या थोडी दचकली. तर तूच ती मुलगी आहेस जिच्यामुळे माझ्या मुलाने स्वतःचं आयुष्य धोक्यात घातले. कांचन यांचा आवाज धारदार होता. नव्याने मान खाली घातली. नमस्कार आई, मी सूप बनवत होते अक्षतसाठी. मला आई म्हणण्याची गरज नाही. अक्षतने तुझ्याशी लग्न कोणत्या परिस्थितीत केलं हे मला चांगलंच ठाऊक आहे. तो करार माझ्यापासून लपलेला नाही. पण लक्षात ठेव, ओबरॉय खानदानाची सून बनणं इतकं सोपं नाही. तुझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलीला अक्षतने फक्त एका गरजेपोटी घरात आणले, प्रेमापोटी नाही. कालची प्रेस कॉन्फरन्स कशासाठी होती मला माहीत नाही, पण पुन्हा जर अक्षतला तुझ्यामुळे काही झालं तर मी तुला या घरातून बाहेर काढायला मागे पुढे पाहणार नाही. कांचन यांचं बोलणं नव्याच्या काळजाला आरपार चिरून गेलं. तिचे डोळे पुन्हा पाणावले, पण तिने स्वतःला सावरलं. ती काही बोलणार इतक्यात तिथे आजोबा आले. कांचन, हे काय चाललंय? सून आहे ती आपली आणि अपघाताला तिला जबाबदार धरणं चुकीचं आहे. आजोबांनी कणखर आवाजात सांगितलं. बाबा, तुम्ही तिची बाजू घेऊ नका. अक्षत बदलला आहे. तो व्यवसायाकडे दुर्लक्ष करून या मुलीच्या मागे वेळ घालवतोय. हे मला मान्य नाही. असं म्हणून कांचन तिथून रागाने निघून गेल्या. आजोबांनी नव्याच्या खांद्यावर हात ठेवला. बाळा, काळजी करू नको. तिचं बोलणं मनाला लावून नको घेऊस. तू जा. आशूला हे सूप देऊन ये. अक्षतचा निर्धार आणि पार्थची भीती. अक्षतच्या खोलीत पार्थ बसला होता. दोघेही कालच्या अपूर्ण राहिलेल्या प्लॅनबद्दल चर्चा करत होते. अक्षत, मीडियामध्ये खूप उलटसुलट चर्चा सुरू आहेत. तू अचानक गायब झाल्यामुळे आणि अपघाताच्या बातमीमुळे शेअर्समध्येही थोडी हालचाल झाली आहे.
पार्थ काळजीने म्हणाला. अक्षत गंभीर झाला. पार्थ, मला व्यवसायाची काळजी नाहीये, मला काळजी आहे ती नव्याची. काल मी तिला अधिकृतपणे पत्नी म्हणून जाहीर करणार होतो, पण ते राहून गेलं. आता माझी आई परत आली आहे, तिला हे कधीच मान्य होणार नाही. पार्थने विचारलं, पण तू नक्की आहेस ना? कारण नील, तो अजूनही शांत बसलेला नाही. मला खबर मिळाली आहे की तो शहरातच आहे आणि तो नव्याच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करतोय. नीलचं नाव ऐकताच अक्षतच्या जखमेपेक्षा त्याच्या मनाला जास्त वेदना झाल्या. नीलला वाटतंय की नव्या अजूनही त्याची आहे, पण तो विसरतोय की आता ती अक्षत ओबरॉयची बायको आहे. करार असो वा नसो, मी तिला त्याच्याकडे परत जाऊ देणार नाही. अक्षतने ठरवलं होतं की तो लवकरात लवकर दुसरं काहीतरी मोठं करेल. त्याने पार्थला काही नवीन सूचना दिल्या आणि त्याला गुप्तपणे काम करायला सांगितलं. दुपारची वेळ होती. अक्षत औषध घेऊन झोपला होता. नव्या बागेत थोडा वेळ बसली होती. तिला वाटलं थोडी मोकळी हवा घेतली तर मन हलकं होईल. ती बागेतील एका बाकावर बसून विचार करत होती. तेव्हाच तिला जाणवलं की कोणीतरी तिच्या मागे उभं आहे. तिला वाटलं अक्षत असेल, म्हणून ती हसून मागे वळली. अक्षत, तुम्ही बाहेर का आलात? तुम्हाला आराम करायला? पण समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. समोर अक्षत नव्हता, तर नील उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू होतं. नव्या, किती दिवस झाले तुला पाहिलं नाही, नील म्हणाला. नव्या भीतीने मागे सरकली. तुला कोणी आत सोडलं? प्लीज इथून निघून जा. नील पुढे आला आणि तिचे दोन्ही हात पकडले. का जाऊ? तुला या सोन्याच्या पिंजऱ्यातून सोडवायला आलोय मी. मला माहीत आहे तू या अक्षतवर प्रेम करू शकत नाहीस. हे लग्न फक्त एक करार आहे, हे मला कळलंय. तू फक्त माझी आहेस. नव्या, सोड मला. नील, तू चुकीचा विचार करतोयस. मी अक्षतची बायको आहे आणि मी त्यांच्यावर. तिचं वाक्य अर्धवटच राहिलं. प्रेमाचं नाटक नको करू. तू फक्त माझ्यासाठी बनली आहेस. चल माझ्यासोबत. असं म्हणून तो तिला ओढू लागला. नव्या ओरडणार इतक्यात नीलने तिचं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात एक जोरात आवाज आला, तिचा हात सोड. दोघांनी वळून पाहिलं. अक्षत दारात उभा होता. जरी त्याच्या एका हाताला प्लास्टर होतं, तरी त्याच्या डोळ्यातील राग नीलला जाळण्यासाठी पुरेसा होता. तो सावकाश पण खंबीर पावलांनी त्यांच्या दिशेने येत होता. नील हसून म्हणाला, बघा कोण आले. जखमी वाघ. अक्षत, तू तिला विकत घेऊ शकतोस, पण तिचं मन नाही. ती अजूनही माझ्या जुन्या आठवणीत जगते. अक्षतने नीलचा कॉलर पकडला. तिचं नाव तुझ्या घाणेरड्या तोंडातून पुन्हा काढू नकोस. नव्या माझी आहे आणि हे सांगण्यासाठी मला कोणत्याही कराराची गरज नाही. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. अक्षत जखमी असल्यामुळे नील वरचढ ठरत होता. नव्याची अवस्था दयनीय झाली होती. तिने आजोबांना किंवा सिक्युरिटीला हाक मारण्यासाठी धाव घेतली, पण कांचन, आई तिथे उभ्या होत्या आणि त्या शांतपणे हे सगळं बघत होत्या. जणू त्यांना असंच हवं होतं की नव्याने या घरातून निघून जावं. अक्षतने पूर्ण ताकद लावून नीलला एक जोरात धक्का दिला. नील, शेवटची वॉर्निंग देतोय. इथून चालता हो, नाहीतर आज तुझा शेवट माझ्या हातून होईल. नील जाता जाता म्हणाला, आज जातोय, पण नव्याला घेऊनच जाईन एक दिवस. अक्षत, तुझा हा करार लवकरच संपणार आहे, हे विसरू नकोस. नील निघून गेला, पण मागे सोडून गेला एक खूप मोठं वादळ. अक्षत थकून जमिनीवर बसला. त्याच्या जखमेतून रक्त येऊ लागलं होतं. नव्या धावत त्याच्याकडे गेली आणि त्याला सावरलं. अक्षत, तुमची जखम, ती रडत म्हणाली. अक्षतने तिच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे लाल झाले होते. नव्या, तू अजूनही त्याच्यावर प्रेम करतेस का? खरं सांग मला. जर तुला त्याच्याकडे जायचं असेल तर मी हा करार आत्ताच फाडून टाकीन. नव्या स्तब्ध झाली. तिला कळत नव्हतं की अक्षतला कसं सांगावे की तिचं जग आता फक्त त्याच्या भोवती फिरत आहे. ती काही बोलणार इतक्यात कांचनाई तिथे आल्या आणि म्हणाल्या, बघितलंस अक्षत, या मुलीमुळे आज घरात राडा झाला. हिच्यामुळे तुझ्या जीवाला धोका आहे. आता तरी डोळे उघड. नव्याने अक्षतेच्या डोळ्यात पाहिलं. तिला अपेक्षा होती की अक्षत तिची बाजू घेईल, पण अक्षतने आपली नजर फिरवली. कदाचित त्यालाही वाटलं होतं की नव्या नीलला पाहून कमकुवत पडली.
नील गेल्यानंतर ओबरॉय बंगल्यात जी शांतता पसरली होती ती एखाद्या वादळापूर्वीच्या शांततेसारखी भासत होती. अक्षत बागेतील त्या बाकावर तसाच बसून होता. त्याच्या हाताच्या जखमेतून रक्ताचा एक बारीक ओघळ वाहत होता, पण त्याला त्या शारीरिक वेदनेपेक्षा मनातील वेदना जास्त टोचत होत्या. नव्या अजूनही नीलवर प्रेम करते का? हा एकच प्रश्न त्याच्या डोक्यात भुंग्यासारखा फिरत होता. नव्या थरथरत्या हाताने त्याच्या जवळ आली. तिने आपला पदर फाडून त्याच्या जखमेवर बांधण्याचा प्रयत्न केला, पण अक्षतने तिचा हात झटकला. राहू दे नव्या, या जखमा भरून येतील, पण तू जे आज केलंस त्याचं काय? अक्षतचा आवाज अतिशय थंड आणि टोकदार होता. नव्याला धक्का बसला. अक्षत, मी काय केलं? तो नील अचानक आला. मला काहीच समजलं नाही. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. थांबवण्याचा प्रयत्न? अक्षत जोरात हसला, पण त्या हसण्यात फक्त दुःख होतं. कांचन मॉम म्हणाल्या त्याप्रमाणे तू त्याला पाहून कमकुवत पडलीस. जर मी तिथे आलो नसतो तर कदाचित तू त्याच्यासोबत गेली असतीस का? अक्षत, नव्या जोरात ओरडली. तुम्ही माझ्यावर असा संशय घेऊ शकता? तुम्हाला वाटतं मी इतकी स्वार्थी आहे? आपल्यात जो करार झालाय तो मी पाळते, पण त्या पलीकडेही माझ्या मनात तुमच्याबद्दल काहीतरी. ती थांबली. तिला प्रेम हा शब्द बोलायचा होता, पण अक्षतच्या डोळ्यातील अविश्वास पाहून तिचे शब्द ओठांवरच विरले. अक्षतला धरून नव्या कशीबशी खोलीत घेऊन आली. तिथे कांचन आधीच उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विजयी स्मित होतं. अक्षत, मी तुला आधीच सांगितलं होतं, ही मुलगी आपल्या घरासाठी योग्य नाही. आज नील इथे आला, उद्या अजून कोणीतरी येईल. आपल्या खानदानाची अब्रू तू अशा प्रकारे वेशीवर टांगणार आहेस का? कांचन यांनी आगीत तेल ओतण्याचं काम केलं. मॉम प्लीज, आता मला एकटं सोडा, अक्षत चिडून म्हणाला. कांचन जाता जाता नव्याच्या कानात पुटपुटल्या. तुझा वेळ संपलाय पोरी. अक्षतच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलंय. आता तू कितीही स्पष्टीकरण दिलंस तरी तो तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. नव्या तिथेच सुन्न होऊन उभी राहिली. अक्षतने बेडवर पाठ फिरवून झोपून घेतलं होतं. त्याला नव्याशी बोलायचंच नव्हतं. नव्याने विचार केला की ज्या माणसासाठी तिने रात्रभर जागून सेवा केली, ज्याच्या एका हसण्यावर ती खुश व्हायची, तो आज तिच्याकडे पाहायलाही तयार नव्हता. रात्रीचे गूढ आणि पार्थचा फोन. रात्रीचे 2 वाजले होते. नव्या सोफ्यावर बसून विचार करत होती. अक्षत झोपला होता की झोपण्याचं नाटक करत होता तिला माहीत नव्हतं. अचानक अक्षतचा फोन वाजला. पार्थचा फोन होता. अक्षतने फोन उचलला. बोल पार्थ, इतक्या रात्री? अक्षतचा आवाज अजूनही जडच होता. अक्षत, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. नील ओबरॉय बंगल्यावर कसा पोहोचला याचा मी तपास केला. त्याला सिक्युरिटीने अडवलं नाही, कारण त्याला कोणीतरी आतलं माणूस मदत करत होतं. पार्थने मोठा खुलासा केला. अक्षत ताडकन उठून बसला. काय म्हणतोयस? कोण मदत करत होतं ते अजून स्पष्ट नाहीये, पण नीलला कोणीतरी पैसे दिले आहेत. त्याला सांगितलं होतं की अक्षत जखमी असतानाच तिथे जा. हे सगळं एक प्लॅन होतं अक्षत. कुणाला तरी तुझं आणि नव्याचं नातं तोडायचं आहे, पार्थने सावध केलं. अक्षतचा फोन खाली पडला. त्याच्या डोक्यात चक्र फिरू लागली. जर हे प्लॅनिंग होतं तर याचा अर्थ नव्या निर्दोष होती. त्याने हळूच सोफ्याकडे पाहिलं, जिथे नव्या बसल्या बसल्या झोपी गेली होती. तिचे डोळे सुजलेले होते. रडून रडून तिचा चेहरा फिक्का पडला होता. अक्षतला स्वतःचीच कीव आली. तो उठला आणि लंगडत नव्याजवळ गेला. त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेली केसाची बट बाजूला केली. नव्या, आय एम सॉरी, तो मनापासून पुटपुटला. सकाळी जेव्हा अक्षतला जाग आली तेव्हा त्याला खोलीत नव्या दिसली नाही. त्याला वाटलं की किचनमध्ये असेल, पण जेव्हा तो खाली आला तेव्हा त्याला दिसलं की आजोबा हॉलमध्ये चिंतेत बसले आहेत. आजोबा, काय झालं आणि नव्या कुठे आहे? अक्षतने विचारलं. आजोबांनी त्याच्या हातात एक कागद दिला. ते करारनामा, कॉन्ट्रॅक्ट पेपर्स होते. त्या कागदांचे तुकडे झाले होते. ती निघून गेली आशू. तिने सांगितलं की ज्या नात्यात विश्वास नाही तिथे करारालाही काही अर्थ नाही. ती तिचं सामान घेऊन सकाळीच निघून गेली. आजोबांचे डोळे ओले झाले होते. अक्षतच्या तर पायाखालची जमीन सरकली. त्याने पळत बाहेर जाऊन पाहिलं, पण तिची रिक्षा केव्हाच निघून गेली होती. कांचन तिथे उभ्या होत्या आणि चहा पीत होत्या. बरं झालं पीडा गेली. आता तू शांतपणे बिझनेसवर लक्ष देऊ शकतोस, कांचन म्हणाल्या. अक्षतने रागाने त्यांच्याकडे पाहिलं.
मॉम, तुम्हाला काय वाटतं? मला काहीच समजत नाही आहे. नीलला तुम्हीच आत सोडलं होतं ना? पार्थने मला सगळं सांगितलं. कांचन यांचा चेहरा पांढरा पडला. अक्षत, मी हे तुझ्या चांगल्यासाठीच. पुरे, आजपासून तुम्ही माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. नव्या माझी बायको आहे आणि तिला मी परत घेऊन येणारच. अक्षतने गर्जना केली. अक्षत आपल्या जखमेची पर्वा न करता गाडीतून बाहेर पडला. त्याला माहीत होतं नव्या कुठे गेली असेल. ती तिच्या जुन्या घरी गेली असण्याची शक्यता होती. वाटेत त्याला पार्थचा फोन आला. अक्षत, नील नव्याच्या मागे गेला आहे. त्याला कळलंय की ती घराबाहेर पडली आहे. तो तिला जबरदस्तीने शहराबाहेर घेऊन जाण्याच्या तयारीत आहे. लवकर कर. अक्षतच्या हातावरचा ताण वाढला. त्याने गाडीचा वेग वाढवला. एका निर्जन रस्त्यावर त्याला नीलची गाडी दिसली. नील नव्याला ओढून आपल्या गाडीत बसवण्याचा प्रयत्न करत होता. सोड मला नील, मी तुझ्यासोबत येणार नाही. नव्या जीवाच्या आकांताने ओरडत होती. अक्षतने आपली गाडी नीलच्या गाडीसमोर आडवी मारली. तो गाडीतून उतरला. नीलने खिशातून चाकू काढला. अक्षत, आज तू वाचणार नाहीस. ही मुलगी माझी आहे. नील ओरडला. अक्षत हसला. नव्या वस्तू नाही आहे की तुझी असेल. ती एक व्यक्ती आहे आणि तिचं मन मी जिंकलंय. आज करार संपलाय. आता फक्त प्रेम उरलंय. दोघांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. अक्षत एका हाताने लढत होता, पण प्रेमाची ताकद त्याच्या जखमीपेक्षा मोठी होती. त्याने नीलला एक जोरदार ठोसा मारला आणि नील जमिनीवर कोसळला. पोलिसांनी तिथे वेळेवर पोहोचून नीलला अटक केली. नव्या रडत अक्षतच्या कुशीत शिरली. तुम्ही का आलात? तुम्हाला लागलं असतं तर? अक्षतने तिला घट्ट पकडलं. तुझ्याशिवाय जगण्यापेक्षा तुला वाचवताना मरणं जास्त चांगलं आहे नव्या. मला माफ कर. मी तुझ्यावर संशय घेतला. तो करार मी फाडला नाही तर तो आज मनातून कायमचा संपलाय. आता आपण एका नवीन नात्याची सुरुवात करूया. करशील माझ्याशी पुन्हा लग्न? नव्याने हसून मान हलवली. दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ओबरॉय खानदानात आता एक नवीन पर्व सुरू होणार होतं, जिथे करार नसेल तर फक्त आणि फक्त प्रेमच असेल. समाप्त किंवा नवीन अध्यायाची सुरुवात. तुम्हाला काय वाटतं? कथेचा शेवट करावा की कथा पुढे चालू ठेवावी ते मला कमेंटमध्ये सांगा, कारण जास्त मोठी कथा पण मला बरं